फुकटच्या चक्रात फसली लोकशाही। आपल्या देशात पंतप्रधान प्रचार सभांमध्ये ठासून सांगतात 80 कोटी लोकांना मोफत रेशनिंग दिले जाते। मित्रो, ही अभिमानाची बात नक्कीच नाही। त्याऐवजी 80 कोटी लोकांच्या हातांना काम मिळायला हवे। हे लोकशाहीला तसेच शासन प्रशासनाला धरून होईल। निवडणुकीमध्ये तर यापेक्षा भयंकर प्रकार समोर येते। मतदारांवर भरोसा नसल्याने मंत्री, लोकप्रतिनिधी, सत्ताधारी प्रचारादरम्यान पैसे वाटतात। ही अभिमानाची नक्कीच गोष्ट नाही। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार शपथ घेणारे असे वागत असणार तर मात्र सुप्रीम कोर्टाने या फुकटगिरीचा मुसक्या आवळायला हव्यात। अशा लोकांना 10 वर्ष निवडणूक लढविण्यास अपात्र करावे, तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांना 6 वर्ष निवडणूक लढविता येणार नाही अशी काही सुधारणा कायद्याद्वारे करायला हवी। आपल्या देशात कायदे कडक आहेत, पण त्यांना अंमलात आणले जात नाही। ही खूप मोठी शोकांतिका आहे। राष्ट्राची तिजोरी खिरापतीसारखी वाटली जाते, मात्र लोकांच्या कामांसाठी तिजोरीत खडखडाट पाहण्यास मिळतो। आपली लोकशाही मजबूत आहे, मात्र तिच्या गाड्याची चाके फुकटच्या चिखलात रुतली गेली आहेत। मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा।